नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासाचा पाठ 6वा जो आहे, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, या पाठाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता स्वातंत्र्य चळवळी कशा पद्धतीने सुरू झाली आणि शेवटी ही चळवळ आपण कशा पद्धतीने जिंकलो, आपल्या भारत देशाला आपण कसं स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यासाठी कोणी कोणी आपलं बलिदान दिलं, कोणाचे महत्वाचे योगदान या चळवळीस लाभले, त्याविषयीचा आढावाच आपल्याला या पाठाच्या माध्यमातून घ्यायचा आहे. मग आता पाठाला सुरुवात करूया. इंग्रजांनी आपल्या भारतावरती राज्य करण्यास सुरुवात केली होती. बरेचसे प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात मिळवलेले होते. आता हे जे प्रदेश आहेत, ते प्रदेश ताब्यात मिळवल्यानंतर त्या प्रदेशाचा कारभार पाहणं महत्वाचं होतं. आणि आता इंग्रजांना, मराठी तर आपली भाषा होती, इंग्रजांनी ज्या ज्या भागात आपली वर्चस्व प्रस्थापित केलं, वसाहती प्रस्थापित केल्या, उदाहरणार्थ बंगाल असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, आपण पाहिले की इंग्रजांनी कोणकोणत्या भागात, महाराष्ट्राच्या भागात वसाहती स्थापन केल्या. पण ज्या ज्या भागात वसाहती स्थापन केल्या, त्या त्या ठिकाणच्या भाषा या बऱ्याचशा भिन्न होत्या आणि त्याच्यामुळे त्या भाषा काही इंग्रजांना येत नव्हत्या. आता इंग्रजांनी असा विचार केला होता की आपल्याला भारतामध्ये वर्चस्व प्रस्थापित करायचंय, संपूर्ण भारताची सत्ता काबीज करायची आहे. मग आपण भारतीयांनाच इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला अगदी कमी पगार या लोकांना देता येईल आणि आपल्या सुद्धा जी काही लेखापडी असेल, म्हणजे जो काही त्यांचा कारभार आहे त्याबद्दलचं काही लेखन असेल, तर ते इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला लिहून घेता येईल. हा सगळा विचार करून इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. मात्र या शिक्षणाचा काही ठिकाणी असा संमिश्र परिणाम झाला की या शिक्षणातून जे नवसुशिक्षित तरुण ज्यांनी इंग्रजी शिक्षणाचं ज्ञान घेतलं, त्या तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचले, पाश्चिमात्य ज्या कादंबऱ्या होत्या त्या वाचल्या आणि त्याच्यातून त्यांच्या मनात स्वातंत्र्याविषयीची ओढ निर्माण झाली की आपल्याला सुद्धा आपल्या राष्ट्राचं हित पाहता आलं पाहिजे. हा विचार नवसुशिक्षित तरुणांच्या मनात येऊ लागला आणि मग त्याचेच पडसाद काय उमटले तेच या पाठातून आपण पाहणार आहोत. मग आता पाठ बघूया. परिच्छेद पान नंबर 25, ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. बघा, ब्रिटिशांनी भारतामध्ये त्यांची शासन प्रणाली सुरू केली आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांच्या सत्ता होत्या त्या त्या ठिकाणी काय केलं, एक छत्री असा अंमल सुरू केला. म्हणजे सगळ्यांना एकच नियम, म्हणजे बंगालमधील जो शेतकरी असेल, कामगार असेल, जमीनदार असेल, सावकार असेल, त्यालाही तोच नियम जो महाराष्ट्रामधला आहे. म्हणजे महाराष्ट्र असो किंवा बंगाल असो, बिहार असो, कानपूर असो किंवा आणखी मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश, ज्या ज्या भागात त्यांनी वसाहत स्थापन केलेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एकच नियमावली, एकच धोरण, म्हणजे समान धोरण त्यांनी देशभरात राबवलं. आणि या समान धोरणामुळे, कायद्यासमोर सर्वांना समान दर्जा दिल्यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. त्यांना असं वाटू लागलं की आता आपण काय आहोत, सगळे समान आहोत, एक आहोत. म्हणजे जातीभेद नाही, एखाद्या ठिकाणी एखादा नियम लावला तर तिथे जातीभेद नाही, स्पृश्य अस्पृश्यता नाही, किंवा श्रीमंत गरीब असा सुद्धा भेद नाही की जो श्रीमंत आहे म्हणून त्याला हा नियम आणि एखादा गरीब आहे म्हणून त्याला एक दुसरा नियम, असा कोणताच भेदभाव या प्रशासनाच्या कारभारातील नियमांमध्ये नव्हता. आणि ती गोष्ट आपल्या भारतीय लोकांना आवडली आणि याच्यातूनच एक राष्ट्रीयत्व, म्हणजेच आपला भारत देश हा एकच आहे, ही एक राष्ट्रीयत्वाची भावना लोकांमध्ये विकसित झाली. याच ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी, कारभार पाहण्यासाठी, लष्कराच्या जलद हालचाली व्हाव्या यासाठी सुद्धा रस्ते आणि रेल्वे सुरू केली. आपण आधीच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम त्यामध्ये की इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे मार्ग सुरू केला होता आणि याचा फायदा असा झाला
की प्रांतातील विविध भागातील जे भारतीय होते ते भारतीय एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यात एकमेकांशी संवाद वाढू लागला. मग विविध प्रांतातील मग शेतकरी असतील, कामगार असतील, एकमेकांशी बोलू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्यामध्ये आता एकोपा निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्येक जण ब्रिटिशांच्या गुलामीमुळे कंटाळला होता. ब्रिटिश अनेक वेळा त्यांना इतक्या शिक्षा देत त्या शिक्षांना ते कंटाळलेले होते आणि यामुळे भारतीयांच्या मनात आता स्वतःला स्वतंत्र करून घ्यावं, या गुलामीतून मुक्त व्हावं असे विचार निर्माण होऊ लागले होते. त्यांच्यामध्ये राष्ट्रीय भावना वाढीस लागली होती आणि हेच राष्ट्रीय चळवळीस कारणीभूत महत्वाचं कारण होतं. आता पुढे आहे आर्थिक शोषण. बघा, ब्रिटिशांनी आपल्या भारतावर सत्ता प्रस्थापित केली, बरोबर. व्यापारासाठी आले होते. आपल्या भारतातून मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ तर न्यायचेच, मग त्याच्याच बरोबर कापूस, जो कापड निर्मितीसाठी आवश्यक आहे आपल्याला. आपण हे आधी पहिल्या पाठात पाहिलं आहे की इंग्लंडमध्ये पहिली औद्योगिक क्रांती झाली. मग त्या कापड बनवण्यासाठी जो काही कापूस म्हणून कच्चा माल लागायचा तर ते स्वस्त दरातून आपल्याच देशातून नेत होते. मग आता या ब्रिटिशांनी आपल्या भारतातून मसाल्याचे पदार्थ नेले, कापूस नेला. आपल्या भारतीय शेतकरी जे होते त्यांना नगदी पिकं घेण्याची सक्ती केली. त्याचबरोबर त्यांनी शेतसारा जो आहे, आता पूर्वी राजे जे होते त्या राजांनी आपल्या भारतीय शेतकऱ्यांना समजा दुष्काळ आला तर ते शेतकऱ्यात माफी द्यायचे. पण ज्यावेळी ब्रिटिशांनी त्या राजांना सुद्धा आपल्या हुकुमाप्रमाणे वागवायला सुरुवात केली त्यावेळी त्या भागातील जे सामान्य जनता होती त्यांच्यावर मात्र मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे कर लावले. मग हे कर कसे, तर पैशाच्या स्वरूपातच भरायचे आणि जरी पीक आलं किंवा नाही आलं तरी सुद्धा हा शेतसारा भरायचाच. आणि मग बिचारा शेतकरी येईल त्या किमतीला आपलं पीक विकायचा आणि मग काही वेळा पीक आलं नाही आपली जमीन सावकाराकडे गहाण ठेवायचा. मग अशा प्रकारे सावकार सुद्धा त्या शेतकऱ्याच्या गरिबीचा फायदा घ्यायचे आणि मग सावकाराकडून कर्ज घेतलं की शेतकरी कर्जबाजारी व्हायचा. म्हणजे अशा विविध कारणामुळे शेतकरी सुद्धा काय झाले होते, नाराज झाले होते. आणि मग भारताचे विविध मार्गांनी या इंग्रजांनी आर्थिक शोषण केलं, नगदी पिकांची सक्ती केली, सततचे दुष्काळ पडत होते, मात्र शेतीमध्ये काही सुधारणा करण्यात नव्हती आली. पारंपरिक उद्योगधंदे जे होते त्या उद्योगधंद्यांचा सुद्धा शेतीमुळे काय झाला होता, ऱ्हास झाला होता. मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली होती, कामगार वर्गाचे शोषण झाले होते आणि हे इंग्रज वेगवेगळ्या प्रकारचे कर सामान्य लोकांवर लादत होते. आणि हा सगळा राग आपली भारतीय जनता मनातल्या मनात साठवून ठेवत होती, सहन करत होती. आणि अशातच इंग्रजी शिक्षणाचा परिणाम या भारतीय सुशिक्षितांवर झाला आणि त्यांना जाणवू लागलं की आता आपल्याला या पाश्चात्य शिक्षणाच्या माध्यमातूनच आपला देश या पाश्चिमात्य लोकांच्या तावडीतून सोडवायचा आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं आहे. आता पुढच्या मुद्द्यात आपल्याला ते लक्षात येईल. बघा, पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. न्याय म्हणजे सर्वांना समान न्याय, स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग हे स्वातंत्र्य वेगवेगळ्या बाबतीतलं आहे, त्याच्यामध्ये हक्क पण आला. मग जीवन जगण्याचा हक्क, कारण ब्रिटिशांनी आपल्या भारतीय शेतकऱ्यांना गुलामाप्रमाणे वागवलं होतं, म्हणजेच ते त्यांचं स्वातंत्र्य किंवा जीवन हिरावून घेत होते एक प्रकारचं. मग अशा प्रकारे स्वातंत्र्य, समता म्हणजे सगळेजण सारखे, लोकशाही, लोकांचं राज्य, या नव्या कल्पनांची ओळख आपल्या भारतीयांना पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे झाली. बघा, इंग्रजांनी पाश्चात्य शिक्षण आपल्या भारतीयांना दिलं, त्याच्या मागे त्यांचा हेतू कोणता होता की स्वस्त दरात, स्वस्त पैशामध्ये आपल्याला भारतीयांकडून काम करून घेता येईल आणि या हेतूने त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार केला होता.
मात्र भारतीयांनी या शिक्षणाचं संधी म्हणून त्याचा उपयोग केला आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकांचं वाचन केलं आणि या पुस्तकांच्या वाचनामुळे बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद ही मूल्ये आत्मसात केली. बुद्धिनिष्ठा म्हणजे काय? तर बुद्धीला पटेल तेच करायचं. विज्ञाननिष्ठ कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही, तर त्या गोष्टी पडताळून पाहायच्या. आपण विज्ञानात प्रयोग पडताळून पाहतो की नाही, तसं कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत, खोटं आहेत, हे या सगळ्याचा पडताळ करायचा म्हणजेच विज्ञाननिष्ठ. चांगले विचार मनात आणायचे. आणि मानवता म्हणजेच एक प्रकारची समता, सगळे मानव समान आहेत. आणि राष्ट्रवाद, राष्ट्राविषयीचा प्रेम, प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रवाद निर्माण करायचा, ही मूल्ये भारतीयांनी या पाश्चात्य शिक्षणातून आत्मसात केली. आणि त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम आहोत. देशाची उन्नती साधावी ही भावना सुशिक्षित भारतीयांच्या मनात रुजू लागली आणि इंग्रजी भाषेमुळेच भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले. बघा, इंग्रजी भाषेतून जी विविध पुस्तकं किंवा एखाद्या लेखकाने लिहिलेला एखादा लेख असेल, मग त्याची माहिती आपल्या भारतीय नवसुशिक्षित तरुणांनी घेतली आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा संपर्क की त्याच्यातून काहीतरी नवीन आपल्याला माहिती मिळू शकेल आणि त्याचा आपल्या देशासाठी फायदा होऊ शकेल, असं एक माध्यम या पाश्चात्य शिक्षणातून आपल्या भारतीयांना मिळालं होतं. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते म्हणजे आपल्या भारतीयांच्या मनात भारतीयांविषयी, भारतीय संस्कृतीविषयी अस्मिता किंवा प्रेम जागृत करण्याचं काम, महत्वाचं काम या ठिकाणी घडलेलं होतं. मग ते कसं, तेच आता आपल्याला पुढच्या परिच्छेदात पाहायचे. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. आपली भारतीय संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे. वेद आहेत, उपनिषदे आहेत. मध्ये तुम्हाला मी एकदा म्हटलेलं की वेगवेगळ्या वेदांचा अभ्यास, मग ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ज्याच्याने माणूस हा सर्वज्ञानी व्हायचा. मग या वेदांचा अभ्यास, उपनिषदे, त्याचबरोबर रामायण, महाभारत यांसारखी जी महाकाव्य आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या कवींनी लिहिलेलं, जसं कालिदासांनी लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या कवींनी लिहिलेले वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत, मेघदूत आहे, असे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत, संस्कृत मधून वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या आहेत. मग हा जो आपला प्राचीन सांस्कृतिक वारसा आहे, हा वारसा जपून ठेवण्याचं काम त्यावेळी कोलकाता या ठिकाणी ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. बघा, कोलकाता सगळ्यांना माहिती आहे. तर या कोलकाता या ठिकाणी ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटी स्थापना केली. मग एशियाटिक सोसायटी म्हणजेच काय, की प्राचीन जे ग्रंथ आहेत, कादंबऱ्या आहेत, त्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थित साठवणूक केली जाईल. साठवणूक म्हणजे एक प्रकारे जसं आपण लायब्ररी म्हणतो, की ज्या ठिकाणी आपल्याला त्या विषयांचा अभ्यास करता येऊ शकेल. उदाहरणार्थ प्राच्य विद्येचा अभ्यास. मग अशा प्रकारे या एशियाटिक सोसायटीच्या मार्फत अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. मग प्राचीन भारतीय संस्कृती कशी होती? मग यामध्ये बघा, इयत्ता 6वीला तुम्ही मोहनजोदडो, हडप्पा या संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे. मग या मोहनजोदडो, हडप्पा या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे खोदकाम करताना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सापडल्या. मग त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी सापडली, त्याच्यावरची कला, त्याच्याच बरोबर काही ठिकाणी विटा सापडल्या, त्याच्यावरचं लेखन. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग याच्यातूनच आपल्याला आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीची माहिती मिळते. मग तसंच संस्कृत आणि फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते ही सर्व गोळा करण्यात येऊ लागली. त्यावरील संशोधन प्रसिद्ध केले जाऊ लागले आणि यामध्ये डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि डॉक्टर रा गो भांडारकर
अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. भारतीयांची अस्मिता जागृत झाली म्हणजेच आपल्याच देशावरचं, आपल्या देशामध्ये, आपल्या देशाला एवढा प्राचीन वारसा आहे याविषयीची जाणीव आणि त्याविषयीचं प्रेम हे निर्माण होऊ लागलं. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे. बघा, आता पुणे सगळ्यांना माहिती आहे. पुण्याचं नाव आपण अनेक वेळा टीव्हीतून ऐकतोय आता. मग या ठिकाणी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था आहे आणि ही संस्था काय करते, भारतातील जे प्राचीन ग्रंथ आहेत, कादंबऱ्या आहेत, संस्कृत मधलं जे काही लेखन असेल, फारसी भाषेतलं असेल किंवा जी मोडी लिपी होती पूर्वीची त्याच्यातल्या ज्या काही लेखन आहेत, मग ते त्या सगळ्या त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे आणि त्याच्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारची आपल्या भारतीय इतिहासाची माहिती घेऊ शकतो. याच काळात वृत्तपत्रांनी सुद्धा महत्वाचं कार्य केलं. बघा, भारतीयांच्या मनात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही जी छोटीशी ज्योत पेटलेली होती की आपल्या देशाला गुलामीतून मुक्त करायचं. मग यामध्ये जसा हा या एशियाटिक सोसायटीचा महत्वाचा वाटा होता तसंच वृत्तपत्रांचंही महत्वाचं कार्य होतं. या काळामध्ये इंग्रजी प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे आणि नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली आणि या वृत्तपत्रांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली. आता वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र, पेपर आपण रोज वाचतो. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही घरी आहात, पेपर वाचत असतील, नसतील तर कमीत कमी टीव्हीवरच्या बातम्या तरी तुम्ही बघत असतील. बघत नसतील तर आतापासून बघायला लागायचं आहे. कारण या वर्तमानपत्रातून किंवा आता सध्या टीव्ही हे माध्यम आहे आपल्या समोर. पूर्वीच्या काही टीव्ही इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरोघरी नव्हता, कारण ती परिस्थितीच अतिशय गरिबीची, दयनीय होती. पण त्यावेळी वृत्तपत्र हेच एक प्रसार माध्यमाचं महत्वाचं साधन होतं. आणि मग इंग्रजी प्रादेशिक माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची नियतकालिके आणि वर्तमानपत्रे प्रसिद्ध होऊ लागली. सामाजिक, राजकीय बातम्या ज्या आहेत त्यातून प्रसार होऊ लागल्या. यामध्ये दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी आणि मराठा अशा वृत्तपत्रातून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली. आता ही जी वर्तमानपत्र आहेत ही नावं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या वर्तमानपत्राची नावं लिहायची आहेत. प्रश्न असा येईल किंवा प्रश्न असा लिहा की कोणत्या वृत्तपत्रांमधून राजकीय आणि सामाजिक जागृती घडवली जात होती. मग तुम्हाला त्यावेळी दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी आणि मराठा अशा वृत्तपत्रातून या सरकारच्या धोरणावर टीका केल्या जायच्या. मग सरकार कुठचं होतं तर ब्रिटिश सरकार. मग या ब्रिटिशांनी जे काही ब्रिटिश धोरण अवलंबायचं, मग त्या धोरणावरती समजा आता लोकांना एखादी गोष्ट पटली नाही तर ते काय करायचे, सामान्य लोकांपर्यंत किंवा सामान्य लोकांचा आवाज या वर्तमानपत्राच्या माध्यमातून गावोगावी, शहरोशहरी पोहोचवला जायचा. पुढचा मुद्दा आहे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. लोकांच्या मनात भारतातील विविध प्रांतातील लोक आता रस्ते आणि रेल्वे ब्रिटिशांनी सुरू केल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांच्या संपर्कातूनच विचार विनिमय होऊ लागला होता की ब्रिटिश जे शेतकऱ्यांना त्रास देत आहेत, नगदी पिकांची सक्ती करत आहेत, सामान्य लोकांवर जो कर लावत आहे, मग याविषयीची चर्चा एकमेकांची लोक करू लागली आणि मग त्याच्यातूनच त्यांच्या मनात अशी भावना निर्माण झाली की आपण एक संघटना स्थापन करावी किंवा एखादी एक सभा स्थापन करावी ज्यामध्ये प्रांतातील, भारतामध्ये जेवढे प्रांत आहेत त्या प्रांतातील लोक एकत्र येतील आणि आपले विचार सांगू शकतील आणि मग त्या विचाराच्या पुढे, त्या विचारातूनच आपण या ब्रिटिशांना विरोध करायचा, ब्रिटिश सत्तेला विरोध करायचा.
मग यामध्ये 28 डिसेंबर 1885 रोजी, बघा विद्यार्थ्यांनो, सन लक्षात ठेवायचे आहे, 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं. मुंबईमध्ये संस्कृत पाठशाळा जी आहे गोकुळदास तेजपाल या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं. या अधिवेशनामध्ये विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी जमले होते. बघा आता प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्या एकतेतूनच काय होतं, आपली जी एकी आहे ती लक्षात येते आणि एकीचं बळ मिळतं फळ, हे आपल्याला माहिती आहे. जोपर्यंत भारतातील लोक एकत्र येत नाही तोपर्यंत ब्रिटिशांसारखे किंवा ब्रिटिशांची जी सत्ता आहे ती काही नष्ट करता येऊ शकणार नव्हती. आणि याच एकीच्या बळासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. 72 प्रतिनिधी विविध प्रांताचे अधिवेशनासाठी आले होते. कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि त्यांचं पद काय होतं, तर ते वकील होते. आता वकील म्हटलं की आपल्याला माहिती आहे, ज्यांना पूर्णपणे कायद्याचा अभ्यास असतो. मग आता हे जे वकील आहेत त्यांना कायद्याचा पूर्णपणे अभ्यास होता, निष्णात हुशार असे हे व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. आणि या सर्वांनी मिळून या सभेत राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने सुद्धा या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला. बघा आता काही ब्रिटिश अधिकारी यांना सुद्धा जाणीव होती की जे ब्रिटिश आहेत, म्हणजे तो सुद्धा ब्रिटिशच होता, पण सगळेच माणसं सारखी नसतात की नाही, त्याप्रमाणे या ठिकाणी ॲलन ह्यूम यांना भारतीयांबद्दल प्रेम होतं. त्यांना जाणवत होतं की भारतीयांची सत्ता भारत जो आहे ह्या भारताला इंग्रजांकडून फार मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि इंग्रज काय करत आहे, संपूर्ण भारत काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. याची जाणीव त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला झाली होती. आणि त्यामुळे त्याला असं वाटत होतं की भारत हा फक्त भारतीयांचाच असला पाहिजे. आणि त्यामुळे त्याने सुद्धा या राष्ट्रीय सभेमध्ये पुढाकार घेतला आणि ही राष्ट्रीय सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे आणि शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा या मागण्या या पहिल्या अधिवेशनामध्ये करण्यात आल्या होत्या. आणि या मागण्यांचे एक निवेदन ब्रिटिश सरकारकडे सुद्धा पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रीय सभेचं पहिलं महत्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे की लोकांना धर्म, वंश, जात, भाषा किंवा भौगोलिक प्रदेश यामधून कोणताही भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे. राष्ट्रीय सभेचं पहिलं उद्दिष्ट काय होतं की धर्म, वंश, जात, भाषा असा कोणताही भेद न ठेवता सगळ्यांनी एकत्र यावं, एका व्यासपीठावर आणायचं आणि परस्परांच्या समस्या, जे भारतातील विविध प्रांत आहेत, प्रदेश आहेत, त्या प्रांतातील प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करून लोकांमध्ये ऐक्याची भावना वृद्धिंगत करणे म्हणजे वाढवणे, हे या राष्ट्रीय सभेचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता इथपर्यंतच थांबायचं आहे, कारण हा पाठाला जी आपण सुरुवात केलेली आहे, हा पाठ आपल्याला जवळजवळ 3 ते 4 तास लागणार आहेत या पाठासाठी. पण थोडं थोडं आपण समजून नीट घ्यायचं आहे. आता बघा, सुरुवातीला आपण या पाठामध्ये ब्रिटिशांनी कशा प्रकारे आपलं भारतीयांचं आर्थिक शोषण केलं, त्याचबरोबर भारतामध्ये जी ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटी सुरू केली त्याचा फायदा भारतीयांना कसा झाला याविषयीची माहिती घेतली आणि राष्ट्रीय सभेविषयी माहिती घेतली. आता तुम्हाला फक्त वर्गपाठ वहीत ब्रिटिशांनी वर्गपाठ वहीत एका वाक्यात प्रश्न लिहायचे आहे. ते प्रश्न कोणते आहेत ते तुम्हाला मी पुढच्या स्क्रीन मध्ये पाठवते आहे. धन्यवाद विद्यार्थी.